पीक विमा संदर्भात एक नवीन अपडेट इथं आलेली आहे। तर आता पीक विमा 2025 आणि 26 तर यामध्ये पैसे जर आले नाहीत तर तुम्हाला 17,500 रुपये जर पैसे पाहिजे असेल तर पटकन हे काम तुम्ही लगेच करा। तर आता यामध्ये जे काही पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे, तर आता पीक विमा 2025 आणि 26 करता पैसे जर आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे अजूनही जमा झालेले नाहीत। तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 17,500 रुपये जे की हेक्टरप्रमाणे इथं जमा होत आहे। काय होत आहे? जमा होत आहे। तर कोणाला पीक विम्याचे पैसे मिळणार आहे, त्यानंतर कोणाला पैसे वाटप इथं राहिलेलं आहे, कधीपर्यंत मिळेल, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे। तर आता 2025-26 जे की हंगाम पीक विमा भरलेले शेतकरी बांधवांना पीक विमा इथं येत आहे। नुकसानीचे 33%, किती 33%पेक्षा जास्त नुकसान असेल तर अशांना भरपाई इथं येत आहे। बँक खाते आधारशी लिंक आहे, KYC पूर्ण आहे, त्यानंतर सातबाऱ्यावर पिकाची नोंद आहे। ज्या ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर अशा शेतकरी बांधवांचा पीक विमा इथं मिळत आहे। तर आता पैसे अडकण्याचे मुख्य कारणे काय असू शकते ते आपण इथं पाहणार आहे। सर्वप्रथम म्हणजे KYC अपडेट नाही। आता बरेच जे काही लाभार्थी आहेत त्यांची KYC तर राहत नाही। ज्यांची कोणाची KYC बाकी राहिलेली असेल तर अशाने KYC करून घ्या। बँक खाते आधारशी लिंक नाही। बरेच जणांचे बँक खाते जे काही नवीन ओपन करतात तर त्यांना DBT लिंक करत नाही, आधार लिंक करत नाही, त्यामुळे त्यांचे पैसे तर थांबते। सातबारा पीक वेगवेगळं आहे, म्हणजे तुम्ही सातबाऱ्यावर गहू टाकलेला असेल परंतु तुमच्या शेतामध्ये हरभरा आहे, किंवा तुम्ही जे काही खरीपमध्ये जर बघितलं आपण तुमच्या शेतामध्ये कापूस आहे, तुरी जर तुम्ही तुरीचं जर पेरा चढवला तर तुम्हाला इथं ग्राह्य धरणार नाही। त्यानंतर पीक विमा कंपनी डेटा मिसमॅच जिल्ह्यानुसार टप्पे वितरित इथं होते, टप्प्याटप्प्याने पैसे इथं येत असतात। जे की तुमच्या शेतामध्ये सोयाबीन असेल तर सोयाबीनच पिकाची नोंद तुम्हाला इथं करायची आहे। ज्या पिकाची तुम्ही नोंद कराल त्याची भरपाई तुम्हाला इथं मिळणार। 17,500 रुपये कसे मिळत आहे, यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा 13,500, किती 13,500 ते 17,500 याप्रमाणे पैसे इथं येत आहे। तर आता या जिल्ह्यांमध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, त्यानंतर जे जिल्हे आहे तर यामध्ये आपण जिल्हे बघितलेले आहे। बुलढाणा झाल्यानंतर इथं चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली। तर आता यामध्ये तुम्ही अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली तर असे जिल्हे आहेत। यानंतर जे ते जिल्ह्यामध्ये गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे तर अशा जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे। तर आता हे जे पैसे आहेत ते DBTच्या माध्यमातून इथं जमा होत आहे। 13,500 ते 17,500 पर्यंत पैसे इथं येत आहे। त्यानंतर पुणे झाल्याच्या नंतर आपलं इथे रायगड, काय ते रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ तर या जिल्ह्यांचा देखील यामध्ये काय आहे समावेश आहे। तर आता ज्यांना कोणाला पैसे मिळालेले नसेल तर अशाने सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता यामध्ये जे काही तात्काळ तुम्हाला हे 5 कामं करून घ्यायचे आहे। ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने बँकमध्ये जाऊन अपडेट आहे की नाही चेक करा, KYC आहे की नाही, त्यानंतर बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही। दुसरी गोष्ट म्हणजे ते तपासा, बरेच जणांच्या बँक पासबुक आधार लिंक नाही आहे, बरेच जणांचे व्यवहार न केल्यामुळे इनॅक्टिव्ह झालेले, ॲक्टिव्ह करून घ्या। पीक विमा PMFBY.gov.in या ऑफिशियल पेजवरती जाऊन स्टेटस चेक करायचं आहे। यानंतर तालुका कृषी कार्यालयामध्ये तक्रार करायची आहे। सातबाऱ्यावर पिकाची नोंद बरोबर आहे की नाही ते पहा। कशावर? सातबाऱ्यावर पिकाची नोंद आहे की नाही। त्यानंतर 14447 तर 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्हाला पीक विमा मिळालेला नाही याची तक्रार करू शकता, किंवा पीक विमा प्रतिनिधीकडे जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते तिथं तुम्ही जाऊन तक्रार करायची आहे। पैसे कधीपर्यंत इथं येणार आहे तर घाबरण्याचं काही कारण नाही। फेब्रुवारी ते मार्च दरम्यान इथं पैसे वाटप इथं टप्प्याटप्प्याने जिल्हा वाईज, तालुका, गाव याप्रमाणे पैसे इथं मिळत आहेत। तर आता यामध्ये सोयाबीनसाठी जे की इथं आहे भाव ठरवलेला आहे, अंदाजे रक्कम 13,500 ते 17,500, कापसासाठी 15,000 ते 17,500, तुरीसाठी 10,000 ते 14,000, त्यानंतर हरभऱ्यासाठी 9 ते 13,000
आणि ज्वारी आणि बाजरीसाठी 6 ते 10,000. तर याप्रमाणे जे काही भरपाई आहे ते लाभार्थ्यांना मिळते. तर यामध्ये क्षेत्रानुसार, तुमच्या नुकसानानुसार, टक्केवारीनुसार भरपाई तर कमी जास्त होऊ शकते. यानंतर जे आपलं पैसे लवकर यावेत यासाठी तुम्हाला काय काय करावं लागते ते आपण इथं पाहणार आहे. बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमची KYC करून घ्यायची आहे. त्याला आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या, DBT लिंक नसेल तर DBT लिंक करून घ्या. 7/12 नवीन काढायचं आहे. कृषी सहाय्यकाकडे लेखी अर्ज द्या. पीक विमा हेल्पलाईन नंबरवरती तक्रार करा, जे की मी इथं हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. तर या हेल्पलाईन नंबरला तुम्ही तक्रार करून ठेवा. त्यानंतर तुम्ही तुमची पीक पाहणी केली की नाही ते तपासून घ्यायचं आहे. वाटप सुरू होणारे जे काही जिल्हे आहेत, तर आता जी काही ताजी अपडेटनुसार ज्या जिल्ह्यातील डेटा बरोबर झालेला म्हणजे कंप्लीट झालेला आहे, पीक पाहणी झालेला आहे, क्रॉप इन्शुरन्स झालेला आहे, तर अशा जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर होऊन वाटपास सुरुवात फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान जी काही वाटप इथं होणार आहे. तर काही शेतकऱ्यांना 6 ते 17,500 पर्यंत भरपाई देखील इथं येत आहे. पीक विमा भरला असेल तरच तुम्हाला भरपाई इथं मिळणार आहे. त्यानंतर पीक पाहणी जर तुम्ही केलेली नाही तर तुम्हाला पैसे येण्यास अडचण जाऊ शकते. तर ज्या कोणी पीक पाहणी केलेले नसेल तर अशाने कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून नेमून दिलेल्या तुमच्या गावामध्ये त्यांच्याकडून तुम्ही पीक पाहणी करून घेऊ शकता. यानंतर जे आपलं पीक पाहणी झाली की नाही ते तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. 7/12वर पिकाची नोंद आहे की नाही, KYC आहे की नाही, बँक पासबुक आधार लिंक आहे की नाही, क्रॉप इन्शुरन्सवरची स्टेटस करा. 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. पीक पाहणी केली नाही तर पैसे येणार नाहीत का? तर हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर खरोखरच जे काही ज्यांनी पीक पाहणी केलेली आहे तर अशांनाच पैसे तर येणार आहे. तर पीक पाहणी करून घ्यायची आहे. क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला तक्रार करायची राहते. ज्या कोणी तक्रार केलेली असेल तर अशांना भरपाई मिळणार आहे. सर्व पेंडिंग आहे का, पंचनाम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही, होल्डिंग आहे का, तर सर्व तुम्हाला अपडेट्स आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार करा. पीक विमा तुम्हाला 15 ते 20 दिवसांमध्ये त्यावरती तुम्हाला सोल्युशन मिळून जाईल.